सोनल नदीवर कपडे धुवायला जायची. नदीच्या काठी झाडामध्ये सोनलला घेऊन गेला. अर्धा तास दोघे तिथे. नंतर सोनलने तिचे कपडे व्यवस्थित केले आणि बाहेर आली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सकाळचे 10 वाजले आणि सोनल डोक्यावर कपडे घेऊन नदीवर चालली होती. ती जात असताना तिच्या आईने तिला आवाज दिला आणि ती म्हणाली, सोनल थांब, आज मी येते तुझ्यासोबत. सोनल तिच्या आईला म्हणाली, नको नको, तू नको येऊ. सोनलची आई म्हणाली, का, काय झालं? आज कपडे खूप जास्त आहे, त्यामुळे मी येते. सोनल तर तिच्या आईला नको येऊ बोलत होती, तरी पण तिची आई सोबत आली. नदीवर तर कोणीही नव्हते. सोनलने इकडे तिकडे बघितलं आणि तिने कोणाला तरी हाताने इशारा केला. तिचा इशारा नदीकाठच्या काठी झाडे होती तिकडे गेला आणि तिथे एक मुलगा उभा होता. सोनलने त्याला का इशारा केला असेल आणि तिचा इशारा जसा आला तो मुलगा झाडामधून बाहेर आला आणि गावाकडे जाणाऱ्या वाटाने तो सरळ निघून गेला. दुसऱ्या दिवशी सोनल परत कपडे घेऊन नदीवर निघाली आणि आज तर तिने तिच्या आईला सोबत येऊ दिले नाही. सोनम जशी नदीवर गेली आणि तिने कपडे धुवायचे सोडून ती नदीकाठी असलेल्या झाडामध्ये गेली. तिथे तोच कालचा मुलगा होता. त्याने सोनलला जवळ ओढले आणि तो तिच्यासोबत काहीतरी वेगळं. सोनल आणि तो मुलगा जवळपास अर्धा तास त्या झाडामध्ये होते. नंतर सोनलने तिचे कपडे व्यवस्थित केले आणि ती नदीवर कपडे धुवायला लागली. तो मुलगा सोनलचा प्रियकर होता आणि त्यांचं असं नदीच्या काठी जवळपास 1 वर्षापासून सुरू होतं. सकाळी नदीवर कोणीही येत नसे, त्यामुळे सोनल सकाळी लवकर नदीवर जात होती. कोणी यायच्या अगोदर सोनल आणि तिचा प्रियकर नदीकाठच्या झाडामध्ये जाऊन त्यांचं काम आवरून येत होते. नंतर सोनल कपडे धुवून घरी जात होती. कधी सोनलची आई सोबत असली तर त्यांचं भेटणं होत नव्हतं. नंतर पावसाळा सुरू झाला आणि सोनलचं नदीवर जाणं बंद झालं. तिचा प्रियकर आणि सोनल आता विचार करू लागले की आता भेटायचं कसं आणि कुठे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.